सातत्य 2022 मध्ये 27/4/2022चं पक्क बिल आहे माझ्याकडं। जेव्हा मी स्वतः कापूस विकायला गेलो तर कापसाला भाव 11,700 रुपये आला, बी ग्रेडचा कापूस। त्याच्यानंतर तर खूप कापसाला भाव 13,000पर्यंत गेला, पण 11,700 मला मिळालेला भाव। हा कापसाचा भाव पाहून शेतकरी खूप खुश झाला, खूप आनंद झाला की शेतकऱ्याचे चांगले दिवस आले। जुने बुजुर्ग म्हणायचे, म्हातारे लोक सांगायचे आम्हाला की बा एक गाडी कापूस हा 1 तोळा सोनं येते, म्हणजे 4 क्विंटल कापसामध्ये 10 ग्रॅम सोनं। आज रोजी जर विचार केला 2022 मध्ये तर 50,000 रुपये सोन्याचे भाव होते आणि जवळपास 48,000 रुपये हा कापसाचे पैसे व्हायचे। शेतकरी खुश झाला, आम्हाला वाटायला लागलं का शेतकऱ्याचे चांगले दिवस आले। आणि शेतकऱ्याच्या ह्या खुशीमध्ये सरकारने एक घात घातला आणि 2024 मध्ये 30/1/2024चं पक्क बिल आहे माझ्याकडं। यामध्ये 6,100 रुपयांनी कापूस विकला मी स्वतः। तेव्हा आमची पूर्ण निराशा झाली। सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी पूर्ण नाराज झाला। अर्ध्यावरून 2022 आणि 2024चा रेट हा डायरेक्ट 22च्या रेटमध्ये अर्ध्याहून आला आणि शेतकरी पूर्ण नाराज झाला। सरकारचं हे धोरण मुँह में राम बगल में छुरी, ते छुरी तो घाव ते शस्त्र शेतकऱ्याच्या डायरेक्ट पोटामध्ये घातलं आणि शेतकरी तळमळून उठला। पण त्याच्या अंगातून एक थेंबी रक्त निघालं नाही, कारण त्याच्या अंगात रक्तच नाही, त्याच्यामुळं रक्त निघणार काय। या धोरणामुळं शेतकरी पूर्ण खतम झाला, खलास झाला, पूर्ण निराशेत गेला। शेतकऱ्याची मुलं निराशेत गेले, त्या मुलाचं लग्न होत नाही। अशा या धोरणामुळं आज भारतातला शेतकरी हा पूर्ण मागे येत आहे। शेतकऱ्याला भारत हा देश कृषीप्रधान देश आहे। जगामध्ये भारताचा हा चेहरा आहे कृषीप्रधान देश म्हणून। त्या कृषीप्रधान देशाला तेलासारखी गोष्ट, डाळीसारखी गोष्ट, अन्नधान्य हे बाहेर देशातून बोलावं लागते। कृषीप्रधान देशांनी जगाला काही द्यायचं, अन्नधान्य पुरवायचं, चांगलं अन्नधान्य पुरवायचं की अन्नधान्य बाहेर देशातून बोलावायचं, हा तर शेतकऱ्याचा सरकारचा अपमान आहे। अशा ह्या सरकारने या धोरणामुळं शेतकरी खतम झाला। शेतकऱ्याला मुलांना लग्न होत नाही, त्याचा कधी चांगला दिवस येऊ शकत नाही। ह्या नर्वस्यपोटी एक दिवस शेतकऱ्याचा मुलगा आतंकवादी होईल का, हा प्रश्न शेतकरी म्हणून माझ्यासमोर पडला। सुशिक्षित बेरोजगार मुलं शेतकऱ्याचे बिना कामाचे फक्त मोबाईल घेऊन बसते आणि पाहते का सरस शेतकऱ्याचा दिवस चांगला येईन का। सरकारचं हे धोरण म्हणजे प्रभू श्रीराम माझे तुम्ही जर खरे सेवक असाल, जर तुम्ही हनुमानजीला, त्या पवनसुताला जर तुम्ही सेवक मानत असाल प्रभू श्रीरामाचा, आणि तुम्ही जर स्वतःला सेवक समजत असाल तर तुम्ही जो हा घात केला, हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की हे बरोबर आहे का। जर तुम्ही निम्मे भाव करता, निम्मे भाव हा शेतकऱ्याला कधी परवडणार आहे का। 6,000 रुपये भाव कापसाला, लागत त्याची किती आणि खर्च किती आणि उत्पन्न किती, हा प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे।